नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भूगोल विषयाच्या कॅप्सूल रिव्हिजन बॅच मधलं पुढचं लेक्चर बघणार आहोत आणि आपण पुढचा टॉपिक भूरूप जो घेणार आहोत, जो की प्राकृतिक भूगोलामध्ये येतो. तर हा जवळपास पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ला खूप जास्त वेटेज असणारा टॉपिक आहे भूरूप. आणि हा जो टॉपिक असा आहे की जो तुम्ही समजून घेतला की तुम्हाला खूप म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात यामध्ये. त्यामुळे तुम्ही हा टॉपिक जर कन्सेप्च्युअली समजून घेतला तर मला वाटतं की परत तुम्हाला वारंवार रिव्हिजन करण्याची सुद्धा गरज पडत नाही या टॉपिकमध्ये. तर आता आपण जे बघितलेलं आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं की भूहालचाली या दोन प्रकारच्या असतात, एक अंतर्गत भूहालचाली आणि बहिर्गत भूहालचाली. तर अंतर्गतची आपण दोन उदाहरणं किंवा दोन प्रकार बघितले होते, शीघ्र आणि मंद हालचाली. तर यामध्ये म्हणजे आपण रीडिंग आणि रिव्हिजन किंवा जे टीचिंग आणि रिव्हिजन या गोष्टी सोबतच घेतोय बघा. अंतर्गत हालचालीमध्ये शीघ्र आणि मंद हालचाली. शीघ्र हालचालीमध्ये भूकंप, ज्वालामुखी हे पाहिलेलं होतं. मंद हालचालीमुळे खंड निर्माणकारी आणि पर्वत निर्माणकारी या दोन गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. आता याच्यामध्येच हालचालींमध्येच बहिर्गत हालचाली, यामध्ये बहिर्गत जी कारक आहेत, ऊन, वारा, पर्जन्य किंवा सागरी लाटा यांच्या क्षरण, निक्षेपण आणि वहन कार्यामुळे जे तयार होतात, जे वारा असेल, नदी, हिमनदी, सागरी लाटा यांच्या क्षरण, वहन आणि डिपॉझिशन म्हणजेच निक्षेपण कार्यामुळे जे काही तयार होणार आहे तर त्याला आपण भूरूप म्हणतो. त्यातलाच आता आपण भूरूप हा टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये आता सर्वात प्रथम आपण नदीच्या कार्यामुळे, नदीमुळे कोणकोणती, नदीच्या 3 प्रकारच्या कार्यामुळे म्हणजे कुठल्या क्षरण, वहन आणि निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी जी भूरूप आहेत. आता नदीच्या कार्यामुळे, नदीच्या अपक्षरण, वहन आणि संचयन कार्यामुळे जी तयार होणारी भूरूप आपण बघणार आहोत. सर्वप्रथम नदीच्या अपक्षरण कार्यामुळे जी भूरूप तयार होतात ती आपण बघणार आहे. अपक्षरण म्हणजे क्षरण म्हणजे नदी जेव्हा युवा अवस्थेमध्ये असते किंवा नदी जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असते त्यावेळी ती कोणकोणती भूरूप तयार करते, कारण ती जेव्हा वाहत असते तेव्हा तिला स्पीड जास्त असतो सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामध्ये ती कोणती भूरूप तयार करते तर ते आपण बघणार आहोत. परीक्षेला विचारताना पण असंच विचारलं जातं की खालीलपैकी कोणतं नदीचं अपक्षरण भूरूप आहे, आणि 3 जर अपक्षरण दिलेले असतील तर एक इरोजन किंवा संचयन भूरूप दिलेलं असतं. तुम्हाला ते बाजूला काढायचं असतं. म्हणजे इतके साधे, सरळ आणि सोपे प्रश्न असतात. ठीक आहे. तर आपल्याला फक्त ती उदाहरणं लक्षात घ्यायची आहेत. आता उताराच्या दिशेने जेव्हा नदी वाहते, सुरुवातीला तिचा उगम पर्वतामध्ये होणार आहे आणि उताराच्या दिशेने वाहत असताना ती वेगवान प्रवाहामुळे सोबत आणलेल्या गाळाचं नदीच्या पात्रामध्ये आणि तळाचं आणि काठाचं खनन करत असते आणि त्यामध्ये रेती, दगडगोटे इत्यादी एकमेकांवर आदळून फुटतात आणि त्यालाच अपक्षरण कार्य म्हणतात. आणि अपक्षरण कार्यामुळे एकतर पहिलं भूरूप आहे ते घळई. घळई. आता याच्यामध्ये घळईमध्ये जर जगामधली सगळ्यात मोठी तर कोलोराडो नदीनं तयार केलेली घळई ही जगातली सगळ्यात मोठी घळई म्हटली जाते. किंवा याच्यामध्ये सिंधू नदीच्या गिलगिट जवळ सुद्धा 5500 मीटर पेक्षा जास्त खोल घळई आहे. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीची घळई किंवा रायगड जिल्ह्यातील उल्हास नदीची. म्हणजे आपण जेव्हा जगाचा विचार करतो तेव्हा भारताचा आणि भारतासोबत महाराष्ट्राचा विचार म्हणजे असा कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा. जगामध्ये कोलोराडो नदीची घळई, भारतामध्ये विचार केला तर सिंधू गिलगिटची जी घळई आहे ती, आणि महाराष्ट्रामध्ये वैतरणा आणि उल्हास नदीची घळई. ठीक आहे. ही घळईची काही उदाहरणं आहेत. हे अपक्षरण किंवा इरोजन कार्याचं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं आहे व्ही आकाराची दरी. व्ही शेप्ड व्हॅली. आता व्ही आकाराची जी दरी आहे ती नदीच्या अपक्षरण कार्यामुळे
आता पुढे आपण हिमनदीचं अपक्षरण कार्य आहे, त्याच्यामध्ये यू आकाराची दरी तयार होते. ठीक आहे, तर इथं व्ही आकाराची दरी म्हटलं तर हे नदीचं अपक्षरण कार्य आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय होतं, दोन्ही तट रुंदावतात आणि जो खोलगट भाग आहे तिथं कमी रुंदी असते, तर त्याला व्ही आकाराची दरी म्हणायचं. याची उदाहरणं आहेत उल्हास मुचकुंदी नदी महाराष्ट्रातली, आणि हिमालयामध्ये सिंधू आणि सतलज नदीनं व्ही आकाराची दरी तयार केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर कुंभगर्त म्हणजे पॉट होल्स. आता पॉट होल्स म्हणजे काय, जेव्हा नदीचा स्पीड खूप जास्त असतो त्यावेळी काय होतं की नदीच्या प्रवाह मार्गात एखादा जर खडक येतो किंवा एखादा खड्डा येतो तर पाणी तिथं फिरून परत पुढं जातं, म्हणजे प्रत्येक वेळी पाणी तिथं फिरतं आणि मग पुढे जातं. त्याच्यामुळे काय होतं, तो खड्डा अजून खोल जातो, त्याला पॉट होल्स म्हणतात. ठीक आहे, तर ही अशी पॉट होल्स आहे, कुंभगर्त किंवा रांजण खळगे म्हणतात. जर भीमा नदीच्या पात्रामध्ये निगोज या ठिकाणी, अहमदनगर जिल्ह्यामध्ये निगोज या ठिकाणी कुकडी, भीमेची उपनदी आहे कुकडी, तर तिची जी तिथे कुंभगर्त किंवा रांजण खळगे तयार झालेले आहेत. तसंच आपलं भेगडेवाडी, पुणे जिल्ह्यातले भेगडेवाडी इथं इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये सुद्धा, म्हणजे निगोजचा प्रश्न आलेला आहे पण इंद्रायणी नदीच्या पात्रात सुद्धा रांजण खळगे आहेत. ही दोन उदाहरणं कुंभगर्त किंवा रांजण खळग्यांच्या बाबतीत लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं गळई, व्ही आकाराची दरी आणि कुंभगर्त. आता धबधबा हा सुद्धा इरोजन कार्यामुळेच तयार होतो. धबधबा कसं तयार होतो, तर ज्यावेळी नदी वाहत असते, स्पीडनं वाहत असते, त्यावेळी जेव्हा कठीण आणि मृदू खडक एकमेकांच्या जवळ येतात त्यावेळी काय होतं, तर कठीण खडकांच्या तुलनेत मृदू खडकांची झीज जास्त होते आणि तो भाग खाली खचला जातो आणि त्यामुळे पाणी वरून खाली पडतं. म्हणजे जो मृदू खडक झिजलेला आहे तर पाणी वरून खाली जातं, तर त्याला आपण धबधबा म्हणतो. हा इरोजन कार्य आहे. त्यासोबतच रॅपिड्स, धावत्या किंवा रॅपिड्स म्हणतात. हे जर हे केलं ना तर तुम्ही पायऱ्या म्हणजे आपल्या ज्या स्टेप्स आहेत ना, रॅपिड्स लक्षात ठेवायचं असेल तर ज्या पायऱ्या असतात त्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे अल्टरनेट कठीण आणि मृदू खडक असतात. म्हणजे तर कठीण खडक आहे तो राहतो, मृदू खडकाची झीज होते. परत जर कठीण खडक आला तो राहतो परत मृदू. अशा स्टेप्स, पाणी असं स्टेप्स वाईज खाली जातं, तर त्याला रॅपिड्स किंवा धावत्या म्हणायचं. हे सुद्धा इरोजन कार्याचं उदाहरण आहे. ठीक आहे, त्यानंतर नागमोडी वळणे. आता हे नागमोडी वळणं जे आहेत, तर ही जी उदाहरणं आहेत, गळई असेल, व्ही आकाराची दरी, धबधबा, ही नदी जेव्हा युवा अवस्थेमध्ये असते त्यावेळी नदीच्या पाण्याला खूप जास्त स्पीड असतो, त्यावेळी तयार होणारी भूरूप आहेत. आता ही जेव्हा नदी प्रौढावस्थेमध्ये जाते त्यावेळी तिच्यामध्ये जेव्हा गाळाचं संचयन होत असतं आणि नदीचा स्पीड कमी होत जातो त्यावेळी नागमोडी वळणं तयार होतात. नागमोडी वळणं किंवा नालाकृती सरोवर. तर कसं होतं, तर यामध्ये काय होतं, नागमोडी वळणं म्हणजे नदी जेव्हा असं स्ट्रेट वाहू शकत नाही, म्हणजे तिच्यामध्ये खूप सारा गाळ आणि तिचा स्पीड कमी होत जातो ना, त्यावेळी ती नागमोडी वळणं घ्यायला लागते. म्हणजे जर स्ट्रेट वाहत असताना जर मध्ये एखादा खडक आला किंवा अडथळा आला तर नदी तो खडक भेदत नाही किंवा अडथळा पार न करता नदी वळण घेऊन जाते. म्हणजे ही नदी प्रौढ अवस्थेमध्ये आलेली असते. ही सगळी युवावस्थेतली उदाहरणं आहेत. जे काही समोर येणारे अडथळे त्याला भेदून नदी पुढे जाणार आहे. तर युवावस्थेतली. आणि प्रौढावस्थेतली म्हणजे नदी आता तिची कॅपॅसिटी नसते की ते अडथळे पार करण्याची किंवा भेदण्याची, तर मग ती वळणं घ्यायला लागते. ठीक आहे, तसंच अजून एक भूरूप आहे नालाकृती सरोवर. काय होतं, जेव्हा ही नागमोडी वळणं नदी घेत असते, ठीक आहे, आता इथं कुठं तर अडथळा आला, इथं अडथळा आला, नदीने वळण घेतलेलं आहे. त्यानंतर काय होतं, परत जेव्हा पावसाळा येतो किंवा सीझन येतो पावसाळ्याचा, त्यावेळी काय होतं, हे नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहामध्ये वाढ होणार आहे, पाण्यामध्ये वाढ होणार आहे, तर नदी परत स्पीड घेणार आहे. तर मग काय होतं, नदी डायरेक्ट व्हायला लागते पावसाळ्यामध्ये, पुढच्या पावसाळ्यामध्ये. मग हा जो संपर्क तुटणार आहे
तर ही नालाकृती म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, घोड्याच्या पायाला जसं नाल लावलेलं असतं बघा, असं यू शेप, आडवा यू शेप, तर ही अशी सरोवर तयार होतात. कारण मेन पाण्याच्या प्रवाहाशी त्यांचा कॉन्टॅक्ट तुटतो आणि मग ही सरोवर तयार होतात, त्याला नालाकृती सरोवर म्हणायचं. ठीक आहे. तर मग हे सुद्धा नदीचं भूरूप आहे, नालाकृती सरोवर. ठीक आहे. आता हे झाले नदीची अपक्षरण किंवा इरोजन वाली भूरूप आहेत. अजून दुसरे एक आहे गुंफितगिरी किंवा डोंगर बाहू. दोन्ही बाजूच्या डोंगर पायथ्याशी एकाड एक आले असता, म्हणजे डोंगर पायथ्याशी दोन्ही बाजू म्हणजे डोंगर एकाड एक आले असता काय होतं, त्यातून प्रवाहांना म्हणजे असं वेणी माहिती, वेणीच्या आकाराचे गिरीपात म्हणून त्याला गुंफित गिरीपात. ही सुद्धा नदीचं इरोजन भूरूप आहे किंवा अपक्षरण भूरूप आहे. आता निक्षेपण. ठीक आहे. निक्षेपण भूरूपामध्ये आता नदीनं वाहून आलेला जो गाळ आहे तो डिपॉझिट करून, तो संचयन करून जे भूरूपांची निर्मिती होणार आहे त्याला निक्षेपण भूरूप म्हणायचं. मग याच्यामध्ये काय येतं तर जलोढ शंकू, म्हणजे पंखाच्या आकाराची किंवा शंकूच्या आकाराची जी मैदानं तयार होणार आहे त्याला जलोढ शंकू म्हणायचं. पर्वताच्या पायथ्याजवळ नदीसोबत येणाऱ्या घटकाचं जे डिपॉझिशन, निक्षेपण होणार आहे आणि त्यामुळे शंकूच्या आकाराची मैदानं तयार होतात, तर त्याला म्हणायचं जलोढ शंकू. पंखाच्या आकाराचे म्हणजे जलोढ शंकूच्या आकाराचे असेल तर जलोढ शंकू. दुसरं आहे पंखाच्या आकाराची मैदानं तयार होतात, पंखाच्या आकाराची मैदानं. त्यानंतर धनुष्याकृती मैदानं तयार होतात, म्हणजे हे जे आहे ते गाळाची किंवा पुराची मैदानं तयार होतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये पूर मैदाने, निक्षेपण क्रियेमुळे नदीच्या काठावर पूर मैदान आणि पूर तट तयार होतात. पुराच्या वेळी नदीतील बारीक गाळ घाटापासून दूर पसरला जातो आणि भरड जो गाळ असतो, कसं आहे, बारीक गाळ हा पसरू शकतो लांबपर्यंत, पण जो जाड गाळ आहे, भरड गाळ आहे, तो तिथंच डिपॉझिट होणार आहे जवळपास किंवा काठावर. तर मग त्याच्यातून भरड गाळाची पूर मैदानं तयार होतात. ठीक आहे. बारीक गाळ हा लांबवर पसरतो आणि जो भरड गाळ आहे तो तिथं जवळपास होतो. त्यानंतर नैसर्गिक बांध, म्हणजे आता बघा दोन गोष्टी आहेत. एक आहे पूर मैदान आणि पूरतट. पूर मैदान कसं तयार होतं, हे बारीक गाळाचं जे निक्षेपण होतं हा कुठपर्यंत पसरणार आहे, दूरपर्यंत पसरणार आहे, बरोबर. तर त्याचं पूर मैदान तयार होतं. मैदान कसं मोठं असतं. आणि पूर तट किंवा ह्याला नैसर्गिक बांध पण म्हणतात. तर याच्यामध्ये काय होतं, जे मोठा भरड गाळ आहे ना, तर तिथंच जवळपास काठावर निक्षेपित होतो, त्याला नैसर्गिक बांध किंवा पूर तट तयार होतो मोठ्या गाळाचं निक्षेपण झाल्यामुळं. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर त्रिभुज प्रदेश. डेल्टा, जो आपल्याला माहिती आहे सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश आहे, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीने तयार झालेला, जो की ज्याचा 60% भाग हा बांगलादेशमध्ये येतो, 40% भाग हा भारतामध्ये येतो. आणि ते सुंदरबन का म्हटलं जातं तर त्याला तिथं सुंदरीची वन आहेत म्हणून त्याला सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. आता त्रिभुज प्रदेशाचे पण प्रकार आहेत. धनुष्याकृती त्रिभुज प्रदेश हा नाईल नदी, सिंधू नदी, नायजर आणि होयांगो. सिंधू नदी भारतामधली, नाईल नदी आफ्रिकेमधली, त्यानंतर नायजर आणि होयांगो नदी इथं धनुष्याकृती. आणि डेल्टा शेप्ड म्हणजे जो पंखाच्या आकाराचा आहे तो गंगा आणि मिसिसिपी नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे, आपल्या गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश हा पंखाकृती आहे आणि सिंधू नदीचा आहे तो धनुष्याकृती आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता समजलं नदीच्या अपक्षरण कार्यामुळं गळई, व्ही आकाराची दरी, कुंभगर्ता किंवा रांजण खळगे जे निगोज आणि कुठं भेगडेवाडी इंद्रायणी नदीच्या ह्याच्यावर आहेत. धबधबाची पुढची स्टेप आहे धावत्या नागमोडी वळण प्रौढावस्थेमध्ये नालाकृती सरोवर. आणि त्यानंतर निक्षेपण कार्यामुळे जलोढ शंकू, पंखाच्या आकाराची मैदानं, पूर मैदान, बारीक गाळाचं निक्षेपण झाल्यामुळे पूरतट,
भरड किंवा मोठ्या गाळाचं निक्षेपण झाल्यामुळे त्रिभुज प्रदेश धनुष्याकृती आणि पंखाच्या आकाराचा। ही झाली नदीची भूरूप, नदीच्या अपक्षरण आणि निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूप। ठीक आहे, त्यानंतर आता पुढचं आहे भूजल। पहिला आपण काय बघितलं, नदी, भूजल म्हणजे ग्राउंड वॉटरच्या कार्यामुळे निक्षेपण किंवा इरोजन कार्यामुळे आणि संचयन कार्यामुळे तयार होणारी भूरूप। पावसाचे पाणी काही पाणी भूपृष्ठावरील सच्छिद्र खडकातून, म्हणजे सच्छिद्र ज्याला छिद्र आहेत अशातून आतमध्ये जिरपतं, अथवा भेगातून, म्हणजे ज्याला अछिद्र खडक असेल तर फक्त मध्ये जे जॉईंट्स असतात तिथून ते पाणी आतमध्ये जातं, आणि भूपृष्ठाखालील अच्छिद्र खडकाच्या स्तरापर्यंत। म्हणजे कसं, एकतर खडक आहे, असा खडक आहे तो सच्छिद्र आहे, आणि खाली एकदम प्लेन खडक राहणार आहे। तर आता एकतर ह्या जॉईंट्स मधून पाणी आतमध्ये जाईल किंवा ह्या थरांमधून पाणी आतमध्ये जाईल। कुठपर्यंत जाईल, तर इथपर्यंत जाईल। ठीक आहे, तर इथं काय होणार आहे, अच्छिद्र खडक आहे त्यामुळे ते पाणी परत आडवं पसरणार आहे। तर ते आपला वॉटर टेबल असतो, म्हणजे आपण म्हणतो ना वॉटर टेबल खाली गेलाय, तर हा वॉटर टेबल असतो, आणि इथं सच्छिद्र खडक असतात, ह्या जॉईंट्स मधून पाणी आतमध्ये जातात, हा एवढा आपला वॉटर टेबल भूपृष्ठाखालचं पाणी मेंटेन राहतं। ठीक आहे, आता याच्या इरोजन कार्यामुळे कोणती भूरूप तयार होतात, तर आता सिंक होल्स किंवा त्याला विलयी छिद्र सुद्धा म्हणतात, सिंक होल। ठीक आहे, विलयी छिद्रे चुनखडक असलेल्या प्रदेशामध्ये, म्हणजे जिथं सच्छिद्र खडक आहे, चुनखडीयुक्त खडक आहे, तर त्या प्रदेशामध्ये भूपृष्ठाखालील पाणी भेगांमधून आतमध्ये जातं, त्यावेळी चुनखडकाचा काही भाग त्या पाण्यामध्ये विरघळतो। म्हणजे ज्या खडकामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, तर मग ते पाणी विरघळत असताना, म्हणजे पाणी आतमध्ये जात असताना त्यातला जो चुनखडक आहे कॅल्शियम कार्बोनेट, आणि ते त्या पाण्यामध्ये विरघळतं, आणि त्यामुळे भूपृष्ठावर छिद्र पडतात, आणि ही प्रक्रिया सातत्याने चालू राहिली की ती छिद्र मोठी होतात, आणि त्यालाच विलयी छिद्र म्हणतात। म्हणजे सिंक होल्स किंवा विलयी छिद्र कशामुळे होतात, तर कॅल्शियम कार्बोनेटमुळे। कॅल्शियम कार्बोनेट हे त्या पाण्यामध्ये विरघळलं आणि ते आतमध्ये गेलं की त्या खडकाला छिद्र पडतात, तर त्याला म्हणायचं, ती छिद्र जर मोठी झाली तर त्याला विलयी छिद्र म्हणायचं। हे कशामुळे झालं, तर इरोजन कार्यामुळं, कारण त्याची झीज झाली ना, कॅल्शियम विरघळलं म्हणजे काय, झीज झाली, मग ते इरोजन भूरूप आहे। त्यानंतर लॅपिज, आता ह्याची नावं थोडी वेगळी आहेत, तर लक्षात ठेवा। लॅपिज, डोलाइन्स, उवाला। आता लॅपिज म्हणजे काय, लॅपिज हे फ्रेंच नाव आहे। ठीक आहे, फ्रेंच भाषेमध्ये त्याला लॅपिज म्हटलं जातं। तर चून खडक असलेल्या प्रदेशात जेव्हा खडकाच्या भेगातून कार्बन डायऑक्साइड युक्त पाणी जिरपल्यामुळे त्या भेगा मोठ्या होतात आणि भूपृष्ठावर उभे स्तंभ तयार होतात। म्हणजे सिंक होल म्हणजे काय, फक्त होल्स तयार झालेले आहेत। ठीक आहे, असे। आता लॅपिज मध्ये काय, तर असे ते होल्स असे उभे, म्हणजे पूर्ण असे उभे स्तंभ तयार होतात, म्हणजे पूर्ण उभे होल्स तयार होतात त्या खडकांच्या मध्ये। इथे खडक असणार आहे, इथं मध्ये मध्ये तसे होल्स तयार होतात, स्तंभ तयार होतात, त्याला काय म्हणायचं, लॅपिज म्हणायचं। डोलाइन्स मध्ये काय, विलयी छिद्र जेव्हा खोल मोठ्या आकाराचे होतात तर त्याला म्हणायचं डोलाइन्स। डोलाइन्स म्हणजे काय, तर हे सिंक होल्स तेव्हा खूप जास्त मोठ्या आकाराचे होतात, तर त्याला काय म्हणायचं, डोलाइन्स। ठीक आहे, त्यानंतर काय, उवाला, कुंडाच्या कड्याची झीज होऊन ते एकत्र येतात आणि मोठ्या कुंडाची निर्मिती होते, तेव्हा म्हणजे अजून जास्त साईज वाढेल तर त्याला उवाला म्हणायचं। ब्लाइंड व्हॅली म्हणजे काय, किंवा ड्राय व्हॅली आणि ब्लाइंड व्हॅली ही दोन सुद्धा भूपृष्ठ किंवा भूजलामुळे तयार होणारी भूरूप आहेत। तर आता ड्राय व्हॅली म्हणजे काय,
ड्राय व्हॅली आणि ब्लाइंड व्हॅली. आता ड्राय व्हॅली म्हणजे काय, तर एखाद्या विलय छिद्रातून म्हणजे सिंक होल मधून नदी प्रवाह गडप होतो आणि त्यापुढे पाणी वाहत नाही, म्हणजे एकदम शुष्क तयार होतो. म्हणजे काय, विलय छिद्र हे आहे, याच्यातून काय होतं की भूजल प्रवाह आहे तो गडप होतो, तिथून ते पाणी वाहत नाही, त्याला ड्राय व्हॅली म्हणायचं. आणि ब्लाइंड व्हॅली म्हणजे काय, काही वेळा नदी प्रवाह हा विलय छिद्रापर्यंतच म्हणजे सिंक होल पर्यंतच मर्यादित राहतो, त्यापुढे प्रवाहाची लक्षणं पण दिसत नाही, म्हणजे पूर्ण ब्लाइंड, तर त्याला म्हणायचं ब्लाइंड व्हॅली. आता ह्याच्यामध्ये टेक्निकल तुम्हाला विचारलं जाणार नाही की ड्राय व्हॅली म्हणजे काय किंवा ब्लाइंड व्हॅली म्हणजे काय, फक्त एवढंच विचारलं जाईल की हे कशाचं भूरूप आहे. ठीक आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी तिथपर्यंत सफिशियंट आहे. केव म्हणजे काय, गुहा, हे सुद्धा त्याचंच भूरूप आहे. केव हे सुद्धा भूजलाचं भूरूप आहे. तर केव म्हणजे काय, चुनखडकाच्या प्रदेशात विलय छिद्रातून पाणी खाली जातं आणि भूपृष्ठाखालून वाहू लागतं. म्हणजे कुठपर्यंत जाणार आहे, आता हे अछिद्र खडक आहेत, अछिद्र खडकातून किंवा या जॉईंट्स मधलं पाणी खाली गेलं आणि परत इथं हा सच्छिद्र खडक आहे, इथून अछिद्र खडकापर्यंत इथून असं पाणी आडवं वाहू लागतं. ठीक आहे, आणि त्यानंतर काय होतं, आडवं वाहू लागतं, भूपृष्ठाखाली अछिद्र व कठीण खडकाचा थर असल्यास पाणी खाली जिरपण्याऐवजी कठीण खडकामध्ये साचतं. ठीक आहे, व भूपृष्ठाच्या उताराच्या समांतर दिशेने ते वाहू लागतात. तेथील खडकाची चुनखडी सारखी विद्रावक खनिजे भूजलात विरघळतात आणि त्या भागात गुहा तयार करतात. म्हणजे काय, तो अछिद्र खडकाच्या तिथून पाणी वाहू लागतं, पण जर तिथं कॅल्शियम कार्बोनेट किंवा कार्बन डायऑक्साईड असेल तर त्याच्यामध्ये विरघळतं आणि तिथं केव तयार करतं. ठीक आहे, आणि असं उदाहरण हे अहमदनगर जिल्ह्यामधलं कानूर पठार, तिथं ही गुहा बघायला मिळते. कुठं, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कानूर पठार. ठीक आहे, आता हे झालं नदीचं आपलं भूजलाचं जे अपक्षरण कार्य आहे त्यामुळे तयार होणारी भूरूप. आता याच्यामधून जे निक्षेपण किंवा डिपोजिशन कार्यामुळे तयार होणारी, म्हणजे आता कॅल्शियम कार्बोनेट किंवा कार्बन डायऑक्साईड विरघळल्यामुळे तयार होणारी भूरूप ही आहेत. आता निक्षेपण म्हणजे याच्यामध्ये साचून राहिल्यामुळे जी भूरूप तयार होणार आहेत, साचून कॅल्शियम कार्बोनेट साचल्यामुळे जी भूरूप तयार होतात त्याला निक्षेपण भूरूप. आता याच्यामध्ये आहेत एक अधोमुखी लवण स्तंभ, आता अधो म्हणजे काय, वरती, मुख जो खालून वरती वाढतोय त्याला अधोमुखी. ठीक आहे, म्हणजे त्या शब्दामध्येच आहे, अधोमुखी म्हणजे कुठून, तर खालून वरती वाढणार आहे तो. आणि ऊर्ध्वमुखी म्हणजे ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ म्हणजे काय, तळाकडून अधोमुखी म्हणजे खाली, वरून खाली, अधोमुखी म्हणजे वरून खाली वाढणारा, म्हणजे छताकडून तळाकडे. आणि ऊर्ध्वमुखी म्हणजे काय, तळाकडून छताकडे. आणि हे जेव्हा अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी एकत्र येतात त्यावेळी त्याला केव पिलर म्हणतात, म्हणजे स्तंभ तयार होतो, एक अखंड स्तंभ तयार होतो. म्हणजे हे स्टॅलेक्साइट, स्टॅलेग्माइट आणि केव पिलर म्हणजे पूर्ण पिलर तयार होतो. ठीक आहे, मग हे कुठं आहेत, हे अगेन कानूर पठार जे आहे तर तिथं बघायला मिळतात. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुका हा विचारलेला आहे, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधला कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तर पारनेर तालुका विचारलेला आहे परीक्षेमध्ये. तर कानूर पठार आंध्र प्रदेशातली बोरा गुहा हे सुद्धा त्याचंच उदाहरण आहे. भारतामधलं कुठलं, आंध्र प्रदेश बोरा गुहा आणि महाराष्ट्रामध्ये अहमदनगर कानूर पठार. ठीक आहे, आणि हे जेव्हा अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी एकमेकांना जोडले जातात तेव्हा केव पिलर तयार होतात. ठीक आहे, असं कॅल्शियम कार्बोनेटचं संचयन झालेलं असतं तिथे आणि तशा त्या गुहा बघायला मिळतात. ठीक आहे, आता ही झाली आपली भूजलाच्या निक्षेपण आणि संचयन, अपक्षरण आणि संचयन कार्यामुळे तयार होणारी भूरूप. त्यानंतर आपण आता नदी बघितली, भूजल बघितलं, त्यानंतर याच्यामध्ये हिमनदी. आता हिमनदीचं अपक्षरण संचयन कार्यामुळे तयार होणारी भूरूप.
ठीक आहे. तर आता हिमनदीचा एकदा विचारलेलं की हिमनदीचा स्पीड काय असतो. ठीक आहे, तर स्पीड काय असतो, मिलीमीटर पर डे, एवढ्या कमी स्पीडनं नदी वाहते. ठीक आहे, हिमनदी वाहते मिलीमीटर पर डे. ठीक आहे, तर आता म्हणजे हिमनदी घनरूप असल्यामुळे तिचा वेग कमी असतो. आता तिच्या अपक्षरण किंवा इरोजन कार्यामुळं एक आहे सर्क किंवा त्यालाच हिमगवर म्हणतात. ठीक आहे, सर्क किंवा हिमगवर म्हणजे काय, तर पर्वत उताराच्या तळाकडील खोलगट भागात पाणी साचलेलं बर्फ प्रवाही बनतं. या बर्फाच्या अपक्षरण कार्यामुळे डोंगर उताराची, खळग्याची, तळाची दोन्ही कडांची झीज होते. कालांतराने या भागात आराम खुर्ची सारखा आकार, हा शब्द आला, आराम खुर्ची सारखा आकार प्राप्त होतो, त्याला सर्क म्हणतात. आणि सगळ्यात मोठा सर्क हा पिरनीज पर्वतातला गेवणी पार्क कुठं आहे, युरोपमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे सर्क म्हणजे काय की हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळं आराम खुर्ची सारखा जो आकार तयार होतो त्याला म्हणायचं सर्क. ठीक आहे, आणि उदाहरण कोणतं आहे, पिरनीज पर्वत. युरोपमध्ये. ठीक आहे, त्यानंतर दुसरं भूरूप आहे शुककूट किंवा व गिरीशृंग. ठीक आहे, शुककूट व गिरीशृंग यामध्ये काय होतं, हे जे हिमगवर किंवा सर्क आहेत तर दोन हिमगवरामधील कडांची झीज मोठ्या प्रमाणात होते आणि कडे धारदार बनतात. करवती सारखा आकार असेल तर त्याला म्हणायचं शुककूट. आता आराम खुर्चीचं कसं, एका साइडनं झीज होणार आहे, एका साइडनं ते प्लेन राहणार आहे. ओके, म्हणजे असा. ठीक आहे, असा जो शेप असेल तर त्याला म्हणायचं हिमगवर. करवती सारखं म्हणजे कसं दोन्ही बाजूनी त्याची झीज होणार आहे तर त्याला म्हणायचं शुककूट. ठीक आहे, आणि गिरीशृंग मध्ये काय माहिती का, दोन पेक्षा जास्त बाजूनी झीज होते, म्हणजे तीन एक बाजूनी. ही 3D जर हे केली तर तिन्ही बाजूनी झीज झाली, कसा पर्वत दिसेल असा. 3D मध्ये असेल तर गिरीशृंग म्हणायचं, दोन बाजूनी झीज झाली, करवती सारखा असेल तर शुककूट म्हणायचं. आणि हिमगवर म्हणजे आराम खुर्ची सारखा एका बाजूनी झीज झालेली. ठीक आहे, झीजच होते पण किती साइड आहेत त्याच्यानुसार त्याचे प्रकार ठरलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता यू आकाराची दरी. आपण व्ही आकाराची दरी नदीच्या अपक्षरण कार्यामध्ये बघितलेली. आता यू आकाराची दरी हे हिमनदीच्या बऱ्याचदा प्रश्न असाच फिरवून विचारलेला असतो की यू आकाराची दरी देतात आणि नदी देतात, तर तिथं ते चुकवलेलं असतं, तर ते लक्षात ठेवा. यू आकाराची दरी म्हणजे काय होतं, आता व्ही आकाराच्या दरीमध्ये आपण बघितलेलं की कडा जास्त झिजलेल्या असतात आणि खोलगट भाग जो असतो तळाकडचा भाग हा कमी झिजलेला असतो. ठीक आहे, तर इथं काय होतं, हा बर्फ पुढे सरकतोय त्याच्यामुळे काय होतं, हा समांतर झीज होते. ठीक आहे, असा बर्फाचा जो ब्लॉक आहे तो पुढे सरकतोय, बरोबर, तर मग समांतर झीज होते म्हणून इथं यू शेप तयार होतो. ठीक आहे, इथं व्ही शेप तयार होतो. त्यानंतर आहे हँगिंग वाली. हँगिंग व्हॅली म्हणजे लोंबती दरी, म्हणजे जेव्हा एक मुख्य हिमनदी आहे. ठीक आहे, एक मुख्य हिमनदी आहे आणि हिचा स्पीड कमी आहे, बरोबर, आणि जेव्हा तिला मिळून येणाऱ्या ज्या उपहिमनद्या आहेत तेव्हा त्यांचा स्पीड जास्त असेल तेव्हा ते अशा लोंबल्यासारख्या हे वाटतात. ठीक आहे, वरून मुख्य हिमनदी आणि तिला बाजूने येणाऱ्या उपहिमनद्या
त्यांचा स्पीड जर जास्त असेल तर त्या वरून असे लोंबत असल्यासारखे वाढतात, म्हणून त्याला हँगिंग व्हॅली म्हणतात. ठीक आहे, हे सुद्धा त्याचं इरोजनल किंवा अपक्षरण भूरूप आहे हिमनदीचं. ठीक आहे, त्यानंतर हिमखाडी फियॉर्ड म्हणतात त्याला. हे लक्षात ठेवा, हे जे आहे हिमखाडी हे महत्वाचे आहे, कारण आपल्याला काय वाटतं खाडी जी आहे तर खाडी हे संचयन भूरूप वाटू शकतं, पण हे आहे इरोजन किंवा अपक्षरण भूरूप आहे. कसं, तर ज्या ठिकाणी हिमनदी समुद्राला मिळते, आता आपल्याला वाटू शकतं की हिमनदी आहे ती तर पर्वतात उगम पावते, ती समुद्राला कशी काय मिळेल, आणि तिथे हिमनदीचा जमिनीकडील भाग हा खोल असतो, त्यामुळे समुद्राचं पाणी हे तिथं त्या खोल भागामध्ये जातं आणि तयार होणाऱ्या रचनेला हिमखाडी म्हणतात. खाडी म्हणजे बेसिकली काय, जेव्हा नदीचं पाणी समुद्राला मिळतं, दोन पाणी मिक्स होतात, तिथं खाड्यांची निर्मिती होते, बरोबर. तर हिथं काय होतं, जेव्हा हिमनदी समुद्राला मिळते, म्हणजे ह्या कुठल्या नद्या असणार आहेत, एक तर आर्टिक किंवा अंटार्क्टिकावरच्याच नद्या असणार आहेत, त्या समुद्राला मिळणार आहेत. तर मग तिथं जेव्हा जमिनीवरचा एखादा खोलगट भाग असेल, त्यावेळी त्या हिमनदीचं पाणी आहे ना, तर त्या याच्यामध्ये समुद्राचं पाणी त्या जमिनीतील खोलगट भागामध्ये मिक्स होतं आणि हिमनदी आणि समुद्राचं जे पाणी आहे ते मिक्स होतं आणि तिथं हिमखाडी तयार होते. ठीक आहे, आणि तो खोलगट भाग कोणी तयार केलेला असेल, हिमनदीनेच तयार केलेला असेल ना, इरोजन, म्हणून ते त्याचं इरोजन भूरूप आहे. की कळलं का, अपक्षरण भूरूप कसं आहे, तर तो खोलगट भाग तयार केलेला असतो कुणी, हिमनदीनं, आणि मग त्याच्यामध्ये समुद्राचं पाणी मिक्स होतं, ते हिमखाडी तयार होते. ठीक आहे, त्यानंतर आहे दुसरं भूरूप मेषशिला. मेषशिला त्याला रॉकी माउंटन पण म्हणतात. म्हणजे ज्यावेळी काय होतं, नदी जेव्हा वाहत असते, म्हणजे हिमनदी वाहत असते, त्यावेळी तिला जो अडथळा येतो, मग त्यावेळी काय होतं, एका साईडनं नदी मंद उतार आणि एका साईडनं तीव्र उताराचा भाग तयार होतो. ठीक आहे, तर तो जो आकार आहे तो बसलेल्या मेंढीसारखा दिसतो, मग त्याला मेषशिला म्हणतात. हे सुद्धा हिमनदीचं अपक्षरण भूरूप आहे. हिमनदीच्या प्रवाहात एखादा जास्त उंचीचा जर खडक आला तर काय होतं, अडथळा आल्यास हिमनदी सुरुवातीच्या चढाची बाजू गुळगुळीत करते. म्हणजे ही जी बाजू आहे ही सुरुवातीची आहे, ही बाजू गुळगुळीत करते, आणि ही जी बाजू आहे ती तीव्र उताराचीच राहते, आणि हा आकार हा बसलेल्या मेंढीसारखा दिसतो, म्हणून ह्याला काय म्हणायचं, मेषशिला. ठीक आहे, आता सुळका आणि शेपूट, जेव्हा हिमनदीच्या प्रवाहात एखादा खूप कठीण खडक येतो त्यावेळी त्या खडकाची झीज घडून येत नाही, त्यामुळे तो खडक एखादा सुळक्यासारखा वाढतो, तर त्याला शेपूट किंवा सुळका म्हणायचं. ठीक आहे, त्यानंतर आहे आता हिमनदीची ही जी इरोजन भूरूप झाली, आता निक्षेपण वाली कोणती भूरूप आहेत, यामध्ये हिमोडगिरी. हिमोड म्हणजे काय, हिमनदीने वाहून आणलेल्या गाळाचं जे ढीग किंवा ज्या टेकड्या तयार होतात त्याला हिमोडगिरी म्हणायचं. ठीक आहे, हिमोडगिरी. त्यानंतर आहे हिमोड आणि हिमोडगिरी ही त्याची निक्षेपण भूरूप आहेत. हिमोड कटक म्हणजे काही वेळा हिमोडाच्या निक्षेपणातून नागमोडी वळणाच्या व तीव्र आकाराच्या लांब टेकड्या तयार होतात, तर त्याला म्हणायचं हिमोड कटक. हिमोडगिरी, हिमोड कटक, हिमोड ही सगळी निक्षेपण भूरूप आहेत. केम्स म्हणजे हिमनदीच्या प्रवाहासोबत आलेला गाळ खडकाच्या भेगामध्ये साचतो आणि ही क्रिया वारंवार होत असल्याने त्या ठिकाणी लहान टेकड्यांची ह्या केम्स आहेत ना, केम्स ह्या केम्स या लहान टेकड्या आहेत का, हिमनदीने वाहून आणलेल्या गाळाचं निक्षेपण झालं ना तर त्याच्यापासून ज्या टेकड्या तयार होतात त्याला केम्स म्हणतात. ठीक आहे, तर ही झाली हिमनदीची भूरूप. हिमनदीचा स्पीड मिलीमीटर पर डे असतो. इरोजन भूरूप हिमगवर किंवा सर्क आरामखुर्ची सारखा असतो. शुककूट गिरीशृंग, शुककूट करवती सारखा असतो. गिरीशृंग हा तिन्ही साईडनं जेव्हा इरोजन होणार आहे तेव्हा त्याला गिरीशृंग. त्यानंतर यू आकाराची दरी
हँगिंग व्हॅली मुख्य हिमनदी आणि त्याच्या उपहिमनद्या, हिमखाडी फियॉर्ड म्हणजे काय, जेव्हा हिम म्हणजे समुद्राला मिळणार आहे तिथे खोलगट भाग तयार होतो आणि त्याच्यामध्ये समुद्राचं पाणी साचतं. त्यानंतर मेषशिला म्हणजे जेव्हा एखादा कठीण खडक येतो, हिमनदी काय करते, सुरुवातीचा जो भाग आहे त्या खडकाचा तो गुळगुळीत करते आणि दुसरा एक भाग आहे तो तीव्र उताराचा राहतो आणि त्याला तो आकार बसलेल्या मेंढीसारखा दिसतो म्हणून त्याला मेषशिला म्हणायचं. शेपूट किंवा सुळका काय प्रकार असतो, तर याच्यामध्ये नदी खूप कठीण खडक आला की त्याचं झीज न करता तो भाग तसाच राहतो, त्याला म्हणायचं शेपूट किंवा सुळका. आता निक्षेपण मध्ये हिमोड, हिमोड गिरी, गिरी म्हणजे काय, टेकड्या, हिमोड कटक म्हणजे लांबच लांब टेकड्यांची लाईन, लहान टेकड्या असतील त्याला केम्स म्हणायची. ही झाली हिमनदीची भूरूप. त्यानंतर आता आपण वाऱ्यामुळे होणारी भूरूप. वाऱ्यामुळे कोणकोणती, वाऱ्याच्या निक्षेपण, वहन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारी भूरूप. तर आता बघा, अपक्षरण म्हणजे इरोजन कार्यामुळं अपक्षरण खळगे, खळगे म्हणजे काय, खड्डे तयार होतात, खड्डे, अपक्षरण खळगे. याच्यामध्ये काय, तर वाळवंटी प्रदेशात वाळू जेव्हा वाऱ्याच्या जोराने उचलली जाते आणि अशी वाळू दूरवर नेऊन वाहून नेली जाते, तर ज्या ठिकाणाहून वाळू जेव्हा वाहून येते तिथे जो खड्डा पडतो ना त्याला खळगा म्हणायचं, अपक्षरण खळगे. इजिप्त मधला कतारा खळगा हा जगातला सगळ्यात मोठा आणि खोल खळगा आहे. कुठला, कतारा. इजिप्त, ठीक आहे, तर हा सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर भूछत्र खडक किंवा मशरूम रॉक, भूछत्र खडक किंवा मशरूम रॉक. आता जेव्हा खडक असतो, वाऱ्याच्या मार्गात येणाऱ्या उंच खडकावर वाऱ्याबरोबर येणाऱ्या वाळूच्या कणांचा आघात होतो, त्यावेळी जमिनीलगत वाहणारे कण मोठे असतात पण त्यांचा वेग कमी असतो. म्हणजे कसं माहिती का, जेव्हा हा खडक आहे, ठीक आहे, तर हा जेव्हा खडक आहे तर इथं मोठे कण असतात वाळूचे, पण यांचा स्पीड कमी असतो त्यामुळे इथं कमी झीज होते. इथं स्पीड खूप जास्त असतो त्या कणांचा, त्यामुळे इथली जी झीज आहे ती जास्त होते आणि इथं परत वरती कणांची संख्या कमी असल्यामुळे झीज कमी होते. मग कसं दिसतं, भूछत्रासारखे, मशरूम सारखं दिसतं, म्हणून त्याला मशरूम रॉक म्हणायचं. हे पण अपक्षरण कार्याचे उदाहरण आहे. त्यानंतर यारदांग, यारदांग आणि जुजेन. मग आता हे यारदांग कसं असतं, झेड म्हणजे इथं पॅरलल असतात म्हणजे समांतर आणि इथं व्हर्टिकल म्हणजे उभे. म्हणजे आता बघा, उभे खडक जेव्हा असतात म्हणजे वाऱ्यामुळे होणाऱ्या वाळूच्या वहनामुळे भूपृष्ठावरील मृदू खडकांची झीज मोठ्या प्रमाणात होते आणि दरम्यान असलेल्या कठीण खडकांची झीज होत नाही, कमी होते. मृदू खडकाच्या अपक्षरणामुळे खोलगट भाग तयार होतो व कमी झिजलेल्या खडकाचे लांबच लांब उंच स्वरूपामध्ये, म्हणजे व्हर्टिकल जेव्हा इरोजन होतं ना, व्हर्टिकल, तेव्हा यारदांग म्हणायचं. आणि पॅरलली जेव्हा कठीण आणि मृदू खडक एकमेकांना पॅरलल असतात आणि त्यानुसार जी झीज होती ना आडवी, तर त्याला जुजीन म्हणायचं. उभी झीज होते त्याला यारदांग म्हणायचं, ठीक आहे. म्हणजे इथं मृदू आणि कठीण खडक अल्टरनेट असणार आहे. मग वाऱ्यामुळे काय होणार आहे, तर मृदू खडकाची झीज होणार, कठीण खडकांची झीज कमी होणार आहे आणि त्यामुळे जी भूरूप तयार होतात त्याला यारदांग आणि जुजेन म्हणायचं, ठीक आहे. आता मेसा आणि बट्स म्हणजे काय, जर एखाद्या टेबलासारखा भूभाग वरील थर कठीण खडकाचे बनल्यास ते म्हणजे बघ, मेसा आणि बट्स.
इथं काय होतं की टेबलासारखा आकार तयार होतो. जेव्हा इथं ह्याच्यासारखंच की कठीण खडक जर वरती असेल तर त्याची कमी झीज होणार आहे, मृदू खडक खालती असेल जास्त झीज होणार आहे. मग एखादा टेबलासारखा आकार तयार होतो. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं मेसा. आणि बट्स म्हणजे एकदम लहान, त्याची झीज होऊन जे तयार होतं ना लहान टेकड्या, त्याला बट्स म्हणायचं. ठीक आहे. अजून अर्थ पिलर्स म्हणजे भूस्तंभ. जर वाळवंटी प्रदेशात एखाद्या मऊ खडकाच्या फक्त वरच्या भागात कठीण खडक असेल आणि फक्त खालील भागात मऊ खडकांची झीज होऊन स्तंभ तयार होतो. म्हणजे आता याच्या पुढची स्टेज जी असते ती पिलर. म्हणजे इथं टेबलासारखा आकार, इथं लहान टेकड्या आणि तो एकदम पिलर राहतो ना, तर त्याला म्हणायचं अर्थ पिलर. म्हणजे अजून झीज झाल्यानंतर जो तयार होतो त्याला अर्थ पिलर म्हणायचं. आता ही झाली अपक्षरण भूरूप. त्यानंतर आता त्याची निक्षेपण भूरूप. वाऱ्याच्या निक्षेपण भूरूपामध्ये काय येतं तर वालुकागिरी, सँड ड्यून्स. वालुकागिरी म्हणजे काय टेकड्या. तर आता इथं जो खळगा पडलेला आहे, अपक्षरण खळगे म्हणतो आपण, इथं जो खड्डा पडलेला आहे कारण वाळवंटातली वाळू वाहून दुसरीकडे गेली, बरोबर, आणि इथं जो खड्डा पडलाय तर ती वाळू जिथं साचते तिथं त्याला टेकड्या तयार होतात, म्हणजे वालुकागिरी. ठीक आहे, तर ही निक्षेपण भूरूप आहे. त्यानंतर आता ह्याच्या आकारानुसार याचे प्रकार पडतात. वालुकागिरीचे आकारानुसार प्रकार पडतात. बारखान, बारखाना एक प्रकार आहे. त्यानंतर सेफ टेकड्या आणि लोएस मैदान. ठीक आहे, सेफ हा तलवारी सारखा असतो. आणि हा चंद्रकोरी सारखा असतो. बारखान चंद्रकोर आणि सैफ तलवार, तलवारीच्या आकाराचे. आणि लोएस मैदान, लोएस मैदान जी असतात ती एकदम बारीक मातीची किंवा बारीक रेतीची मैदान असतात. चीनमध्ये लोएस मैदान मिळतात बघायला. ठीक आहे, लोएस मैदान एकदम प्लेन किंवा गोबी वाळवंटातून वाहून आणलेल्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार होतात ना. गोबी वाळवंट चीन मध्ये आहे, बरोबर, तर तिथं लोएस मैदान. आता बघितलेले आहेत आपण अपक्षरण कार्यामुळे अपक्षरण खळगे, खळगा म्हणजे खड्डा, भूछत्र खडक, यारदांग, जुजेन, मेसा बट्स आणि अर्थ पिलर्स. त्यानंतर निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी वालुकागिरी, वालुकागिरीच्या आकारानुसार बारखान चंद्रकोरी सारखी, सैफ तलवारी सारखे आणि लोएस मैदान चीन मध्ये बघायला मिळतात. एकदम सूक्ष्म वाळूच्या कणांपासून तयार होणारी. ठीक आहे, ही अपक्षरण आणि निक्षेपण भूरूप झाली. आता आपण वाळवंटी प्रदेशात जे पाणी आहे, वाळवंटी प्रदेशातल्या पाण्यामुळे तयार होणारी भूरूप बघूया. वाळवंटी प्रदेशामध्ये पाणी कसलं असेल, जे क्षारयुक्त पाणी असेल, तर त्यामुळे तयार होणारी भूरूप बजाडा. बजाडा म्हणजे काय तर जर एखादी दरी पर्वत रांगांनी वेढलेली असेल तर त्या दरीतून वाहणारे पाणी आपल्या प्रवाहासोबत खडकांचे तुकडे, वाळू, माती सोबत आणतात. या खडकाचे दरीच्या काठावर निक्षेपण होतं, त्याला बजादा म्हणतात. ठीक आहे, द बजादा. काय होतं तर मोठमोठे खडकांचे तुकडे, वाळू, माती याचं निक्षेपण होतं, तर त्याला म्हणायचं बजादा. प्लाया म्हणजे वाळवंटी नद्यांमुळे काही ठिकाणी खोलगट भाग तयार होतो आणि अशा ठिकाणी पाणी साचून प्लाया ही क्षारयुक्त सरोवरे असतात. आता वाळवंटी प्रदेशामध्ये वाहणाऱ्या नद्या पण क्षारयुक्त पाणी घेऊनच वाहतील ना. मग त्याचं ज्या ठिकाणी खोलगट भागामध्ये निक्षेपण होतं तर साचतं, तर त्याला म्हणायचं प्लाया सरोवर. ही क्षारयुक्त पाण्याची सरोवरे असतात. पेडिमेंट म्हणजे वाळवंटी प्रदेशात डोंगराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या पाण्यामुळे अपक्षरण क्रिया होते, त्यामुळे डोंगराच्या पायथ्याला मैदान तयार होतं, त्याला पेडिमेंट म्हणायचं.
पेडिमेंट काय तर मैदान आहे, इतकंच लक्षात ठेवा. डोंगराच्या पायथ्याला वाळवंटी प्रदेशात तयार होणारं मैदान. प्लाया क्षारयुक्त सरोवर आहेत आणि बजादा काय आहे तर खोलगट भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सागरी लाटा. हे तीनच वाळवंटी पाण्यामुळे तयार होणारी भूरूप आहेत. कुठलं? बजादा खोलगट भाग तयार होतो. त्यानंतर आहे प्लाया क्षारयुक्त सरोवर आणि पेडिमेंट काय तर मैदान आहे. आजपर्यंत प्रश्न नाही आला, पण आला तर इथंच येईल. त्यानंतर सागरी लाटा. आता सागरी लाटाच्या अपक्षरण निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूप. तर सागरी लाटा भूशीर किंवा प्रोमॉन्टेरी म्हणतात त्याला. भूशीर म्हणजे काय तर जमिनीचा जो भाग समुद्रामध्ये घुसलेला आहे तर त्याला म्हणायचं भूशीर. ठीक आहे. जमिनीचा जो भाग समुद्रामध्ये घुसलेला आहे, सागरात आतपर्यंत शिरलेल्या जमिनीच्या भागाला काय म्हणतात? भूशीर. हे सुद्धा निक्षेपण भूरूप आहे, अपक्षरण भूरूप आहे. त्यानंतर सागरी कडा. सी क्लिफ म्हणतात. सागरी कडा म्हणजे काय तर वाळवंटी लाटांच्या सतत माऱ्यामुळे भूशिराच्या पायथ्याजवळील भागाची झीज होते आणि उभा जो भाग आहे तो शिल्लक राहतो, त्याला सागरी कडा. याचं उदाहरण आहे रत्नागिरी, हरिहरेश्वर. ठीक आहे. तर तिथं सागरी कडा बघायला मिळतात. म्हणजे काय, एखादा जमिनीचा भाग आहे जो समुद्रामध्ये घुसलाय आणि त्याच्यावर ते सागरी लाटांचा सतत मारा होत असेल तर त्याचा पायथ्याचा भाग झिजतो आणि तो मध्ये एक पिलर सारखा भाग तयार राहतो, तर त्याला कडा म्हणतात, त्याला सागरी कडा म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आहे सागरी गुहा. सागरी गुहामध्ये काय तर भूशिराच्या खालच्या भागात पाण्याचा सतत मारा होत राहतो आणि त्यावेळी खडकाच्या फटीतून हवा कोंडली जाते आणि खडकावर दाब पडतो. कोंडलेली हवा स्फोटकरित्या बाहेर पडते आणि अशा वेळी मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि अशा क्रियातून वारंवार घडल्याने खडक ठिसूळ होतात. म्हणजे सुरुवातीला कुठं खडकाच्या पायथ्याला सागरी लाटांचा मारा होणार, बरोबर, पाणी तिथंच असणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, तिथून आहे ना हवा म्हणजे एकदम हवा कोंडली जाते आणि खडकांवर दाब येतो आणि दाब आल्यामुळे स्फोटकरित्या ऊर्जा बाहेर पडते आणि ठिसूळ खडकांची झीज झाल्यामुळे केव तयार होते, गुहा तयार होते, तर त्याला म्हणायचं सागरी गुहा. त्यानंतर सागरी कमान. हे सगळी झीज झाल्यामुळे तयार होणारी भूरूप आहेत. ठीक आहे. सागरी गुहा. तर सागरी कमान म्हणजे काय, किनाऱ्यावरील खडकावर सागरी लाटांचा मारा होत असतो, त्यामुळे खडकातील मृदू खडकाची झीज होते. कालांतराने मृदू खडक पूर्णतः झिजतो आणि पूर्ण फक्त काय राहतो, कठीण खडक राहतो. म्हणजे आता बघा इथं हा मृदू खडक आहे, त्यानंतर हा कठीण खडक आहे, परत मृदू खडक आहे आणि हा परत कठीण खडक आहे. तर मग जेव्हा सागरी लाटांचा मारा होईल त्यावेळी याची पूर्ण झीज होणार आहे. ठीक आहे. आणि हे जे पिलर्स राहणार आहेत हे कठीण खडकाचे फक्त हे राहणार आहेत. म्हणजे असा जर हा भाग असेल तर हे सगळं झिजणार आहे आणि फक्त 2 स्तंभ राहणार आहेत, त्याला म्हणायचं सागरी कमान. ठीक आहे. त्यानंतर आहे स्तंभ. म्हणजे कमान कशी असते, अशी असते ना, तुम्ही गावाच्या सुरुवातीला वगैरे कमान उभी करतात, कसे 2 स्तंभ असतात आणि एक वरून हे असतं. तर हे कालांतराने हे जेव्हा झिजून जातं हे पण, त्यावेळी फक्त पिलर्स राहतात. ठीक आहे. कठीण खडकांचे पिलर्स राहणार, तर त्याला काय म्हणायचं, सी पिलर्स म्हणजे सी स्टॅक्स, सागरी स्तंभ. म्हणजे ही जी भूरूप आहेत ना हे एकमेकांवर डिपेंड आहेत. म्हणजे पुढचे स्टेप आहे ना तसं ते पुढे जाणार आहे. ठीक आहे. आधी सी स्तंभ, आधी सी कमान आहे, कमानीचा वरचा भाग तुटल्यानंतर काय तयार होईल, सी स्तंभ तयार होईल, सागरी स्तंभ तयार होतील. त्यानंतर तरंग घर्षित मंच म्हणजे वेव्ह कट प्लॅटफॉर्म.
घर्षित मंच म्हणजे काय तर खडकाळ भागात सागरी लाटांच्या सतत माऱ्याने सागरी कड्यांची झीज होते व ते मागे हटतात. म्हणजे सागरी कडे जे आहेत ते मागे हटतात. त्यांच्या पायथ्याकडे समान सपाट जीभ म्हणजे आता बघा हे पिलर्स झाले बरोबर. हे पिलर्स राहिले होते. हे पिलर्स आहेत बरोबर. हे जेव्हा ह्याचे परत वरून झीज होणार आहे त्यावेळी काय काय राहील एकदम असा प्लॅटफॉर्म तयार होईल खाली. ठीक आहे म्हणजे झीज होऊन पुढची स्टेप काय आहे तर तरंग घर्षित मंच प्लॅटफॉर्म तयार होतो. आता ही झाली त्याची अपक्षरण भूरूप सागरी लाटांची. आता आहेत निक्षेपण भूरूप. आता सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते कोणते पुळण बीच माहित आहेत आपल्याला. बीच वेगवेगळ्या प्रकारचे पुळण म्हणजे ते जे रेती किंवा वाळूचं संचयन होतं सागरी लाटांच्या कार्यामुळे संचयन कार्यामुळे त्याला बीच बारीक वाळू संचयन होते. तर चेन्नई मधलं जे मरीना बीच आहे तर हे सगळ्यात मोठं बीच मानलं जातं चेन्नई मधलं मरीना बीच. ठीक आहे. त्यानंतर आहे वाळूचा दांडा. वाळूचा दांडा सी बार्स सँड बार्स एका भूशिराकडून पासून दुसऱ्या भूशिराकडे किनाऱ्याला समांतर दिशेने वाळूचं निक्षेपण होतं. आता बघितलेलं आपण भूशिर म्हणजे काय तर जमिनीचा असा भाग जो समुद्रामध्ये गेलेला आहे घुसलेला आहे. ठीक आहे. मग आता असा जर समुद्र असेल हा एक भाग आहे जमिनीचा आणि हा एक भाग आहे की जो ही जर समुद्र आहे साइडनं. ठीक आहे. तर आता हा जो भाग आहे तर इथं असं समांतर म्हणजे हे जे वाळूचं निक्षेपण होणार आहे ना हे दोन भूशिरांना समांतर तर त्याला म्हणायचं सँड बार्स. ठीक आहे. म्हणजे वाळूचे दांडे ह्याला काय म्हणायचं वाळूचा दांडा. दोन भूशिरांना समांतर जर वाळूचं निक्षेपण झालं तर त्याला म्हणायचं सँड बार्स वाळूचा दांडा. खाजन सरोवर म्हणजे काय जे केरळ मधलं जे कायल पश्च जल आहे किंवा खाजन सरोवराचं उदाहरण आहे. वाळूचे दांडे व सागर किनारे यांच्या दरम्यान असणाऱ्या व मुख्य सागरी जलापासून अलग झालेल्या खाऱ्या पाण्याचं जे सरोवर आहे तर त्याला खाजन सरोवर म्हणायचं. म्हणजे कुठून कुठून की वाळूचे दांडे आणि सागरी किनारा हा वाळूचा दांडा आहे आणि सागरी किनारा यांच्या मध्ये जो भाग तयार होतो तर त्याला काय म्हणायचं खाजन सरोवर. हे खाऱ्या पाण्याचं सरोवर असतं बरोबर. तर कायल पश्चजल किंवा खाजन केरळ राज्यातील किनारी भागात वेमनाड सारखी विस्तीर्ण खाजन सरोवरे तयार झालेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर टोंबोलो म्हणजे वाळूच्या संचयनामुळे आयलँड आणि मुख्य भूमीमध्ये तयार झालेलं एक भूरूप आहे. टोंबोलो भूरूप कुठं आहे तर आयर्लंड मध्ये. ठीक आहे. आयर्लंड मध्ये आहे. तर यामध्ये काय आहे की टोंबोलोच्या साहाय्याने द्वीपकल्प आयलँड मुख्य भूमीला जोडले जातात तर त्याला काय म्हणायचं टोंबोलो. हे सुद्धा याचं संचयन भूरूप आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सागरी लाटांमुळे आता बघितलेले आपण भूशिर आहे. भूशिर म्हणजे काय जमिनीचा जो भाग समुद्रामध्ये घुसलेला आहे त्याला भूशिर. सागरी कडा सागरी गुहा सागरी कमान स्तंभ तरंगघर्षित प्लॅटफॉर्म झीज झाल्यामुळं. त्यानंतर निक्षेपण भूरूपामध्ये बीच पुळण बरोबर. त्यानंतर खाजन सरोवर टोंबोलो आणि वाळूचा दांडा दोन भूशिरांना जर समांतर संचयन झालं वाळूचं त्याला वाळूचा दांडा म्हणायचं. आणि ज्या भूशिराने या समुद्राच्या भागाच्या मधला जो भाग असतो तो त्याला खाजन सरोवर म्हणायचं. आणि टोंबोलो काय तर टोंबोलो आयलँड मध्ये आयलँड जे असतात ते मुख्य भूमीला टोंबोलोनी जोडली जातात. ठीक आहे. तर त्याला टोंबोलो म्हणायचं.
आता अशा प्रकारे आपली सागरी लाटा म्हणजे वेगवेगळ्या, आता आपण कोणती कोणती भूरूप बघितलेली आहेत. एक आहे नदी, भूपृष्ठ जे जल आहे त्याच्यापासून जी तयार होणारी भूरूप आहेत ती बघितली. त्यानंतर हिमनदीची भूरूप बघितली. त्यानंतर वारा, वाळवंटी भागामध्ये तयार होणारी वाळवंटी भागामध्ये, त्यानंतर सागरी लाटा. वाळवंटी भागामध्ये 3च भूरूप होती, एक तर बजाडा, प्लाया आणि पेडामेंट. ठीक आहे, बजाडा म्हणजे काय तर सरोवर आणि पेडामेंट म्हणजे मैदान. ठीक आहे, अशा प्रकारे आपण, आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो तेव्हा एकतर निक्षेपण भूरूप विचारलेलं असतं, त्याच्यामध्ये अपक्षरण भूरूप एखादं टाकलेलं असतं, किंवा नदीचं विचारलेलं असतं, हिमनदीचं टाकलेलं असतं, किंवा हिमनदीचं दिलेलं असतं, वाऱ्याचं विचारलेलं असतं. म्हणजे हे अल्टरनेट करून विचारतात. फार तर डेप्थ मध्ये नाही, फक्त थोडं कन्सेप्च्युअली समजून घेतलं ना की मग हा भाग जरा अजून सोपा होतो. म्हणजे पाठ पण करावं लागत नाही आणि लक्षात पण काय ठेवावं लागत नाही. ठीक आहे, फक्त संचयन भूरूप कुठला आहे, अपक्षरण भूरूप कुठला आहे, हिमनदीचं कोणतं आहे, व्ही आकाराची दरी कुठली आहे, यू आकाराची दरी कोणाची आहे, अपक्षरण खळगे कोणाचे आहे, रांजण खळगे कोणाचे आहेत. हे जे समान सिमिलर वाटतात ना, तर त्या गोष्टी थोड्या करायच्या. म्हणजे कोणत्या, आता बघा एक रांजण खळगे बघितला आपण. रांजण खळगे कोणाचे, नदीचं होतं. ठीक आहे, तसं अपक्षरण कोणाचं, वाऱ्याचं. हे असं थोडंसं सेपरेशन करून ठेवलं ना म्हणजे अजून जरा जास्त अभ्यासामध्ये तुमचं परफेक्शन येतं. ठीक आहे, त्याचबरोबर अजून केव पिलर्स आहेत किंवा केव सागरी गुहा आहे. म्हणजे ह्या गोष्टी केव कोणामुळे तयार होणार, अपक्षरण कार्यामुळे. म्हणजे कधी कधी आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, पण तरी सेपरेशन करून ठेवलं तर अजून जरा जास्त सोपं होतं. ठीक आहे, त्यानंतर आता आपण भूरूपांचा टॉपिक जो आहे तो राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईंड पूर्व परीक्षा आणि इव्हन मुख्य परीक्षेला सुद्धा हाय वेटेज देणारा टॉपिक आहे. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा टॉपिक जो आहे तो जलावरण. प्राकृतिक भूगोलामध्ये पुढचा जो टॉपिक आहे तो जलावरण. यामध्ये सागराचे जे भाग आहेत किंवा सागराचे जे 4 पार्ट आहेत महासागराचे, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. पहिला जो भाग आहे तो कॉन्टिनेंटल शेल्फ. म्हणजे त्याला भूखंड मंच म्हणतो. ठीक आहे, भूखंड मंच. आता हा कुठपर्यंत येतो तर किनारा लगत असलेला आणि समुद्रात बुडालेला भूखंडाचा जो भाग असतो त्याला भूखंड मंच म्हणतो. हा जवळपास 180 ते 200 मीटर पर्यंत असतो. म्हणजे जमिनीपासून खाली समुद्रामध्ये खोलवर गेल्यास किती, 180 ते 200 मीटर. आणि यामध्ये जे काही मासेमारी आणि हे जे होतं तर ते यामध्येच होतं. ठीक आहे, याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून 180 ते 200 मीटर पर्यंत असते. मासेमारीची विस्तृत जे क्षेत्र हे भूखंड मंचावरच तयार होतात. म्हणजे जगातली जी ग्रँड बँक आहे, डॉगर बँक आहे, तर हे या भूखंड मंचावरच तयार होतात. ठीक आहे, खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध खनिजे भूखंड मंचावरून सहज मिळवता येतात. ठीक आहे, मुंबई हाय हे तेल क्षेत्र आणि नैसर्गिक वायू हे भूखंड मंचावर आहे. ठीक आहे, मुंबई हाय. त्यानंतर खंडांत उतार. दुसरा जो भाग आहे तो कॉन्टिनेंटल
स्लोप, स्लोप म्हणजे उतार ना, मग स्लोप. खंडांत उतार जो आहे तो कुणाला दोघांना जोडतो, तर भूखंड मंचाला, भूखंड मंच व सागरी मैदान. यांना जोडणारा जो भाग आहे तो स्लोप आहे. वरती भूखंड मंच आहे, खालती सागरी मैदान आहे. यांना जो जोडतो त्याला भूखंड स्लोप म्हणजे उतार म्हणतात, खंडांत उतार म्हणतात. तर याची जी खोली आहे ते 180 मीटर ते 3600 मीटर. मीटर पर्यंत असते. ठीक आहे. त्यानंतर आहे सागरी मैदान. भूखंड चढाच्या भागानंतर सागरी मैदान सुरू होते. सागर तळाचा सपाट आणि सखल भागाला सागरी मैदान म्हणतात. याच्यावर कोणकोणते भूरूप सापडतात, तर लहान मोठे उंच ओटे, पर्वत, पठारे हे सागरी मैदानाचा भाग आहे. ठीक आहे, सागरी मैदानावर आढळतात. त्यानंतर सागरी डोह किंवा गर्ता. गर्ता म्हणजे काय, जेव्हा सागरी मैदानाच्या खाली अजून खोलवर जेव्हा डोह तयार होतात त्याला काय म्हणायचं, सागरी. मग मरियाना जो गर्ता आहे पॅसिफिक महासागरामधला, तो जगातला सगळ्यात डीपेस्ट पॉइंट म्हणतो आपण, तो आहे. त्याची जी खोली आहे ती 11,022 मीटर एवढी आहे. जवळपास समुद्राच्या तळापासूनच तो 11 किलोमीटर खाली आहे. मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरामध्ये आहे आणि जगातले सर्वात जास्त गर्ते हे कुठं आहेत, तर पॅसिफिक मध्ये. म्हणजे जवळपास 67 जे गर्ते आहेत, तर त्याच्यामधले सर्वाधिक गर्ते हे पॅसिफिक महासागरामध्ये आहे. त्यानंतर अटलांटिक. ठीक आहे, सगळ्यात जास्त आणि सगळ्यात खोल गर्ते हे पॅसिफिक महासागरामध्ये आहेत. त्यानंतर अटलांटिक महासागरामध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर आहे आता गर्ता हा विचारलेला प्रश्न आहे की कोणता गर्ता कुठल्या महासागराचा भाग आहे. त्यांनी चुकीचं दिलेलं बघा. मरियाना जो गर्ता आहे तर चॅलेंजर डीप म्हणतात त्याला. 11,022 मीटर त्याची खोली आहे, पॅसिफिक महासागराचा भाग आहे. त्यानंतर टोंगा गर्ता हा सुद्धा 10,882 पॅसिफिक महासागर. गॅलिथिया फिलिपिन्स हा पॅसिफिकचाच भाग आहे. कुरिल रामचटका हे जर जपानच्या साईडला येतील कुरिल बेट तर पॅसिफिक महासागराचा भाग असतील. कर्माडेक पॅसिफिक जपान जो आहे, जपानमध्ये गर्ता आहे तर तो पॅसिफिकचा भाग आहे. आता पोर्तोरिको अटलांटिक महासागराचा भाग आहे आणि साऊथ सँडविच हा सुद्धा अटलांटिकचा भाग आहे. पेरू चिली गर्ता पॅसिफिकचा भाग आहे. रोमांचे अटलांटिक. ॲल्युशियन गर्ता पॅसिफिकचा भाग आहे. जावा गर्ता हिंदी आता जावा गर्ता आहे तो अटलांटिक दिलेला. ठीक आहे. आता मेन बघा, जावा गर्ता आहे तो हिंदी महासागराचा भाग आहे. त्यानंतर दक्षिण सँडविच हा अटलांटिकचा भाग आहे. त्यानंतर मध्य अमेरिका पॅसिफिकचा भाग आहे. म्हणजे हे कुठला गर्ता कुठल्या महासागराचा भाग आहे किंवा महासागरामध्ये आहे हे जर लक्षात ठेवलं किंवा हे तर प्रश्न सुटू शकतात. ठीक आहे. त्यानंतर सागर जलाचा क्षारतेनुसार क्रम विचारलेला असतो. कुठल्या महासागराची क्षारता जास्त आहे आणि कुठल्या महासागराची क्षारता कमी आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे ती लक्षात ठेवा. आता क्षारतेनुसार ठीक आहे. तर आता बघा,
जी सरासरी क्षारता असते सागर जलाची जी 34 असते आणि ती सागर जलाची जी क्षारता असते ती दर हजारी मोजली जाते. म्हणजे ऍव्हरेज किती 34 असं लिहितात. ठीक आहे, दर हजारी सागर जलाची क्षारता मोजली जाते. ऍव्हरेज 34 आहे. त्यानंतर 34 पर 1000. ओके, त्यानंतर क्रम कसा आहे तर म्हणजे मृत ग्रेट कॅस्पियन तांबड्या भूमध्य वाटला. म्हणजे सगळ्यात जास्त क्षारता कोणाचे? मृत समुद्राचे. ठीक आहे, त्यानंतर ग्रेट, त्यानंतर कॅस्पियन, त्यानंतर रेड सी, भूमध्य सागर आणि बाल्टिक सी. सगळ्यात कमी क्षारता ही बाल्टिक समुद्राची आहे. ठीक आहे, तर मृत समुद्राची क्षारता किती आहे? डेड सीची 330 आहे. त्यानंतर ग्रेट सीची, ग्रेट साल्ट सी आहे तर त्याची 220 आहे. त्यानंतर सगळ्यात कमी बाल्टिक समुद्राचे आहे. ठीक आहे, असा क्रम लक्षात ठेवा. मृत ग्रेट कॅस्पियन तांबड्या भूमध्य वाटला. आता क्षारतेवर सागर जलाची जी क्षारता आहे किंवा सॅलिनिटी आहे तर त्याच्यावर परिणाम करणारे घटक हे परीक्षेला विचारलेले. पर्जन्य, ज्या भागामध्ये पर्जन्य जास्त आहे, कंटिन्यू जर गोड्या पाण्याचा पुरवठा होत असेल तर क्षारता कशी राहणार आहे? कमी राहणार आहे. दुसरं बाष्पीभवन, बाष्पीभवनाचा दर जर जास्त असेल, फॉर एक्झाम्पल जर विषुववृत्तीय प्रदेश आहे किंवा लँडलॉक सीज आहेत तर त्याच्यामध्ये क्षारता जास्त असणार आहे, कारण बाष्पीभवनाचा दर जास्त असेल तर क्षारतेचं प्रमाण जास्त असणार आहे. नद्यातून होणारा गोड्या पाण्याचा प्रवाह जो आहे तर गोड्या पाण्याचा प्रवाह जितका जास्त तितकी क्षारता कमी होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर वाहणारे वारे सुद्धा भूजलाच्या क्षारतेवर परिणाम करतात. आपल्याला वाटू शकणार नाही पण हे आहे. समुद्र प्रवाह आणि तापमान, तापमान जास्त असेल तर क्षारता जास्त असणार आहे. ठीक आहे, आता विषुववृत्तावर क्षारता जास्त असेल की कमी असेल? विषुववृत्तावर कंटिन्यू पाऊस पडतो, म्हणजे जरी तिथं टेम्परेचर आहे हे खरं आहे पण तिथं पावसाचा पण कंटिन्यू हे चालू असतो, त्याच्यामुळे तिथं क्षारता कमी राहील. खोली वाढली, खोलीनुसार क्षारतेचं वितरण कसं असतं? खोली वाढली की क्षारता वाढते. हा, क्षितिज समांतर क्षारता म्हणजे जसं आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाईल तर क्षारता कशी बदलते बघा. आर्टिक प्रदेशातून हिमनग वितळण्यामुळे उत्तर गोलार्धात पश्चिमेला क्षारता कमी असते, म्हणजे तिकडे हिमनग वितळत असतील आर्टिक अंटार्क्टिकामध्ये तर तिकडे क्षारता कमी असणार आहे. आणि प्लस काय, सूर्याची किरणं तिरकी पडणार आहे तर क्षारता कमी असणार आहे. म्हणजे क्षारता जास्त कुठं असेल? विषुववृत्तावर जर पाऊस पडतोय कंटिन्यू तिथं क्षारता एवढी जास्त नसणार आहे, ध्रुवावर जास्त नसणार आहे. मधला जो उष्णकटिबंधीय जो प्रदेश आहे तर तिथे क्षारता कशी असेल? जास्त असेल. लँडलॉक सी असतील तिथं क्षारता जास्त असणार आहे. भूमध्य समुद्रात जास्त बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात क्षारता आहे. आणि काळा समुद्र आहे ब्लॅक सी, तिथं नद्यांमुळे होणारच पाणी पुरवठा आहे त्यामुळे क्षारता कमी आहे. ठीक आहे, आणि अंदमानची, बाल्टिक समुद्रापेक्षा सुद्धा अंदमान समुद्र आहे आपला, प्रश्न एकदा विचारलेला तर बाल्टिक पेक्षा परत अंदमान समुद्राची क्षारता अजून कमी आहे बरं का. म्हणजे सगळ्यात कमी, प्रश्नामध्ये एकदा त्यांनी विचारलेलं की सगळ्यात कमी क्षारता ही अंदमानची आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त मृत समुद्राचे बाल्टिक पेक्षा पण कमी आपल्या अंदमान समुद्राचे आहे.
ठीक आहे, पुढं हा प्रश्न त्यांनी काय विचारलेला, खालीलपैकी कोणता गर्ता हा प्रशांत महासागरामध्ये नाहीये, स्थित नाहीये? तर टोंगा आहे, मरियाना, जावा गर्ता हिंदी महासागराचा भाग आहे, म्हणजे तो बाहेर काढायचा होता. आणि साऊथ सँडविच जो आहे तो सुद्धा ह्याचा भाग आहे, साऊथ सँडविच. आणि कुरिल राम चटका हा पॅसिफिकचाच भाग आहे, कुरिल बेट. ओके, साऊथ सँडविच हा अटलांटिकचा भाग आहे. त्याच्यामुळे ते दोन्ही, जावा हा हिंदी महासागराचा भाग होता आणि साऊथ सँडविच हा अटलांटिकचा, त्याच्यामुळे सी आणि डी उत्तर होतं. ठीक आहे, म्हणजे असे प्रश्न येतात. तुम्हाला माहिती असेल जावा बेट आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून आपण हिंदी महासागर बाजूला काढू शकतो. ऑप्शन 1-2 ऑप्शन असा असतो की तुमचं त्याच्यात उत्तर निघून जातं. हा, आता महासागर जे आहेत, जे आपण 7 महासागर म्हणतो, याच्यामध्ये क्षेत्रफळानुसार कोणते सगळ्यात मोठा महासागर आहे? प्रशांत महासागर, पॅसिफिक ओशन 35 म्हणजे 35.4% आहे. अटलांटिक महासागर आहे तो 18.4%. हिंदी महासागर 3 नंबरला येतो 14.5%, 14.5. आणि आर्टिक जो आहे तो 3% आहे. ठीक आहे, सगळ्यात मोठा आहे पॅसिफिक. आता सागरी जल असतं त्याच्या हालचाली दोन प्रकारच्या हालचाली असतात सागर जलाच्या, एक वर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. ठीक आहे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल हालचाली याच्यामध्ये क्षितिज समांतर म्हणजे हॉरिझॉन्टल समुद्र प्रवाह, ओशन करंट आणि सागरी लाटा हे क्षितिज समांतर हालचालीचे प्रकार आहेत. म्हणजे समुद्र प्रवाह आहेत जे वेगवेगळ्या महासागरामध्ये समुद्र प्रवाह तयार होतात, उष्ण प्रवाह, थंड प्रवाह हे, आणि सागरी लाटा तयार होतात, हे क्षितिज समांतर म्हणजे हॉरिझॉन्टल हालचालीचं उदाहरण आहे. आणि ऊर्ध्वगामी म्हणजे भरती ओहोटी विचारलं जाऊ शकतं. भरती ओहोटी हे व्हर्टिकल हालचालींचं उदाहरण आहे. आणि हे सागरी जे प्रवाह आहेत, ओशन करंट्स आणि ज्या सागरी लाटा, हे हॉरिझॉन्टल प्रवाहाचे उदाहरण आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये सागरी लाटा ह्या कशा असतात? वाऱ्यामुळे सागरजल सतत ढकललं जातं, वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीचं पाणी गतिमान होते, त्यामुळे पाण्यावर तरंग निर्माण होतात. पण एखादी वस्तू म्हणजे जेव्हा एखादी वस्तू समुद्रामध्ये मध्ये टाकली जाते त्यावेळी ती पुढे ढकलली जात नाही, तेव्हा ती किनाऱ्यापर्यंत येत नाही. याचा अर्थ काय होतं? फक्त ऊर्जा ही किनाऱ्यापर्यंत जाते. ठीक आहे, पाणी पुढे नाही ढकललं जात, फक्त ऊर्जा आहे ना, तर या लाटात सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन जाते. ठीक आहे, खुल्या समुद्रात खूप मोठ्या लाटा पाहायला मिळतात आणि एखादी लाट मोठी आहे की छोटी किंवा स्थिर लाट असेल तर तिचा उगम खूप दूरवर झालेला असतो, त्यामुळे ती स्थिर लाट असते. ठीक आहे, लाटांची गती, किनाऱ्यालगत किंवा पूर्णावर उभा असणाऱ्या व्यक्तीला लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू लांबवर समुद्रात टाकली तर ती वस्तू तिथंच खालीवर म्हणजे व्हर्टिकल फिरत राहते, वर खाली होत राहते, ती वस्तू किनाऱ्यापर्यंत येत नाही. यावरून असं होतं की पाणी किनाऱ्यापर्यंत येत नाही, त्याच्या खालून ऊर्जा असते, ती एनर्जी फक्त किनाऱ्यापर्यंत पोहोचली जाते. असं जर पाणी किनाऱ्यापर्यंत येत असतं तर त्या पाण्याबरोबर ती ऊर्जा सुद्धा किनाऱ्यापर्यंत आली असते किंवा ती वस्तू किनाऱ्यापर्यंत आली असते, पण तसं होत नाही. ठीक आहे, आता भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमित होणारी घटना आहे.
दररोज आणि नियमित होते भरती ओटी. तर याच्यामध्ये काय होतं, भरती ओटी मुळे काय होतं, चंद्र सूर्य यांचं गुरुत्वाकर्षण बल आणि चंद्र सूर्य पृथ्वी यांचं सापेक्ष फिरण्यामुळे तयार होणारं किरणोत्सारी बल, या दोन बल म्हणजे भरती ओटीसाठी दोन बल कारणीभूत असतात. कोणते? एक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे. तर या दोन बलांमुळे भरती ओटी निर्माण होते. सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. आणि सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात मोठी भरती जी आहे तर ती आहे फंडीच्या आखातामध्ये कॅनडा. कॅनडामध्ये जगातली सगळ्यात मोठी भरती येते. ठीक आहे. आणि भारतामध्ये जर विचार केला तर जे खंबाचं आखात आहे तर त्याच्यामध्ये जगातली सगळ्यात मोठी भरती येते. ठीक आहे, भारतामध्ये. त्याचबरोबर आता भरती ओटीची प्रक्रिया कशी असते, चंद्रामुळे भरती ओटीची प्रक्रिया कशी घडून येते बघा. एका साईडला असतं चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल आणि एका साईडला असतं केंद्रोत्सारी बल म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. तर काय होतं, जर ज्या साईडला चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल कार्य करतं तिथं सुद्धा पाणी ओढून घेतलं जातं आणि त्याच्या एकदम अपोजिट साईडला केंद्रोत्सारी म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स काम करतं आणि त्या साईडला सुद्धा पाणी ओढून घेतलं जातं. मग काय होतं की ज्या भागातून भरतीसाठी लागणारं पाणी ते ओढून घेतलं जातं आणि जिथून पाणी ओढून घेतलं जातं ना तिथं ओटी निर्माण होते आणि दोन्ही साईडला भरती निर्माण होते. ठीक आहे. मग एकाला म्हणायचं चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे निर्माण होणारी भरती आणि एकाला केंद्रोत्सारी बलामुळे निर्माण होणारी भरती. ठीक आहे. आता भरती ओटीचे प्रकार आहेत. उदानाची भरती ओटी, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, आता हे प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. एक आहे हे फक्त चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या म्हणजे काय पोझिशन लक्षात घ्या. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात त्यावेळी उदानाची भरती म्हणजे कुठली, चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात त्यावेळी उदानाची भरती ओटी निर्माण होते. आणि भांगाची भरती ओटी कधी येते तर चंद्र पृथ्वीभोवती फिरताना पृथ्वी आणि सूर्याच्या संदर्भात काटकोनामध्ये येतो. म्हणजे इथं चंद्र आहे, इथं पृथ्वी आणि सूर्य यांना जर चंद्र काटकोनामध्ये असेल तर त्याच्यापासून निर्माण होणारी भरती ओटी आहे तर तिला म्हणायचं भांगाची भरती ओटी. ठीक आहे. त्यानंतर आता भरती ओटीचे जे प्रकार आहेत, भरतीच्या पाण्याला किंवा वाढण्याच्या अंतिम मर्यादेला काय म्हणतात, समा किंवा एब. एब ही कन्सेप्ट भरतीसाठी वापरली जाते. मग भरतीमध्ये काय होईल, पाण्याची पातळी वाढणार आहे. पाण्याची पातळी वाढते, ज्या एक्स्ट्रीम लिमिट पर्यंत वाढते, शेवटच्या लिमिट पर्यंत, तर तिला म्हणायचं समा किंवा एब. आणि निखार म्हणजे काय, ओटी. निखार किंवा त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात फ्लो. ओटी म्हणजे काय, पाणी ओसरणं म्हणजे ज्या खोलीपर्यंत किंवा जिथपर्यंत पाणी मागं जाईल तर ती मागं जाण्याची एक्स्ट्रीम लिमिट म्हणजे निखार.
आणि एब म्हणजे भरती, पाणी वाढण्याची एक्स्ट्रीम लिमिट म्हणजे एब किंवा समा. ठीक आहे. आता भरती ओहोटीमुळे काय काय होतं, त्याचं महत्व काय, तर त्याच्या पाण्याबरोबर जे मासे खाडीत येतात, मासेमारी उद्योग चालतो. त्यानंतर भरतीच्या पाण्यामुळे मोठी जहाजे बंदरापर्यंत जाऊ शकतात. मीठ उत्पादन होतं, म्हणजे मीठ भरतीचं पाणी आलं की त्याच्यापासून मीठ तयार करतात. त्यानंतर भरती ओहोटीमुळे समुद्र किनाऱ्यावर दूषित पाण्याचा निचरा होतो. असं म्हणतात की समुद्र त्याच्या पोटामध्ये काही ठेवत नाही, म्हणजे जे काही दूषित जे आहे ना ते परत भरतीच्या माध्यमातून ते समुद्राच्या किनाऱ्याला आणून टाकलं जातं. त्यानंतर अलीकडे भरती ओहोटीच्या पाण्यापासून वीज निर्माण करण्याचे म्हणजे जे टायडल एनर्जी आहे ना, तर त्याचा पण प्रकल्प दुर्गा 2 आणि पश्चिम बंगाल येथे 3 मेगावॉटचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता सागरी प्रवाह, आता आपण भरती ओहोटी जे बघितलं, भरती ओहोटी ही व्हर्टिकल, सागर जलाची जी व्हर्टिकल हालचाल आहे त्याच्यामुळे काय होतं, उभ्या हालचालीमुळे भरती ओहोटी. आता होरिझॉन्टल हालचालीमुळे, आडव्या हालचालीमुळे काय होतं, जे समुद्र आहेत वेगवेगळे महासागर, पॅसिफिक, अटलांटिक महासागर आहे, त्याच्यातून जे समुद्री सागरी प्रवाह वाहतात. सागरी प्रवाह का वाहतात, कारण जो उष्ण प्रवाह आहे, उष्ण प्रवाह हा हलका होतो, तो वरती जातो, थंड प्रवाहाची जागा घेतो, आणि थंड प्रवाह खाली येऊन परत उष्ण, म्हणजे असं विषुववृत्तापासून ध्रुवाकडे कंटिन्यू हे प्रवाह वाहत असतात, त्या समुद्रामध्ये, त्या महासागरामध्ये. हे काय होरिझॉन्टलचं उदाहरण आहे, आडवे वाहत आहेत ना, मग त्याला हॉरिझॉन्टल म्हणायचं. तर आता इथं बघा, होरिझॉन्टल मध्ये सागरी प्रवाह, याच्यामध्ये महासागरातील जलाची दूर अंतरापर्यंत क्षितिज समांतर आडवी जी हालचाल आहे त्याला काय म्हणायचं, सागरी प्रवाह. दिशा, वेग आणि सातत्य ही या प्रवाहाची वैशिष्ट्ये आहेत. सागरी प्रवाह हे तापमानाचे वाहक असतात. म्हणजे काय होतं, जेव्हा विषुववृत्तावर जास्त तापमान असतं तर विषुववृत्ताचे उष्ण प्रवाह आहेत ते कंटिन्यू हे ध्रुवाकडे जात असतात. मग तिथलं जे तापमान आहे ना, ते जास्त तापमान घेऊन ते कमी तापमानाच्या प्रदेशामध्ये जातात. तिकडचे कमी तापमानाचे किंवा थंड प्रवाह खाली येत असतात विषुववृत्ताकडे. तर हे तापमानाचे वाहक, म्हणजे त्यांना कुठेतरी तापमान बॅलन्स करायचं असतं, तर त्याला काय म्हणायचं, तापमानाचे वाहक असतात. सागरी प्रवाहाचा वेग कायम मंद असतो, हे लक्षात ठेवा. कायम सागरी प्रवाहाचा वेग काय असतो, मंद. वेग मंद असतो. त्यासोबतच काय की सागरी प्रवाह तो साधारणतः दर ताशी 2 ते 10 किलोमीटर एवढा असतो. ताशी 2 ते 10 किलोमीटर या वेगानं ते प्रवाह वाहत असतात. आता 2 बल याच्यावर कार्य करतात किंवा 2 फोर्स कार्य करतात. सागर जलाच्या हालचालीवर प्रभाव पाडणारे प्राथमिक बल आणि दुसरे म्हणजे प्रवाहांना वाहण्यासाठी लागणारं बल. ठीक आहे. सागर जलाच्या हालचालीसाठी मोठी कारणीभूत असणारे प्राथमिक बल म्हणजे कोणतं, तर सूर्यापासून मिळणारी उष्णता. सूर्यापासून उष्णता मिळाली तर ते उष्णकटिबंधीय प्रदेशातले म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशातले जे प्रवाह आहेत ते गरम होणार आहेत म्हणजे ते थंड प्रदेशाकडे वाहणार आहेत. बरोबर. तर उष्णता पण म्हणजे कारणीभूत असते. वारा सुद्धा, वाऱ्याने काय होतं, ते सागरी प्रवाह व्हायला मदत होते. गुरुत्वाकर्षण आहे. त्याचबरोबर कोरोलियस फोर्स म्हणजे काय, हे कोरोलियस फोर्स जे आहे असं म्हटलं जातं की कोरोलियस बलामुळे किंवा कोरोलियस फोर्समुळे उत्तर गोलार्धामध्ये, आपण कुठे येतो, उत्तर गोलार्धामध्ये वारे हे त्याच्या उजव्या दिशेला वाहतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये डाव्या दिशेला वाहतात. हे कशामुळे होतं, तर कोरोलियस फोर्समुळे होतं. ठीक आहे. तर कोरोलियस फोर्स सुद्धा कारणीभूत आहेत. सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पाणी तापतं आणि तापलेलं पाणी प्रसरण पावतं आणि प्रसरण पावलं की हलकं होतं आणि ते वरती जातं मग, आणि त्याची जागा जड पाणी घेणार आहे, म्हणजे कंटिन्यू फ्लो चालू असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, महासागराची खोली, डेप्थ ऑफ ओशन, या आधारे महासागराचे 2 मुख्य प्रकार आहेत, पृष्ठीय महासागर आणि खोल महासागर. पृष्ठीय महासागर म्हणजे उथळ आणि खोल म्हणजे डीप ओशन. महासागर भूपृष्ठापासून 400 मीटर खोलीपर्यंत वाहणाऱ्या सागरी प्रवाहांना
पृष्ठीय महासागर प्रवाह म्हणायचं. म्हणजे हे सागरी प्रवाह वाहत आहेत, याच्यामध्ये परत 2 टाईप असतात. जर 400 मीटर पर्यंत असेल आणि त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याला 400 मीटर पर्यंत असेल तर पृष्ठीय महासागर प्रवाह म्हणायचं. 400 मीटर पेक्षा खोल असेल तर त्याला खोल महासागर प्रवाह म्हणायचं. ठीक आहे. हा, त्यानंतर आता उष्ण सागरी प्रवाह आणि थंड सागरी प्रवाह म्हणजे काय, त्यासाठी पहिल्यांदा आधी थर्मोक्लाइन म्हणजे काय. थर्मोक्लाइन ही कन्सेप्ट बघा. आता थर्मोक्लाइन म्हणजे काय, तर हे परीक्षेला विचारलेलं. महासागरातील 300 ते 100 मीटर खोली दरम्यानचा असा थर की ज्यामध्ये उभ्या दिशेत तापमानामध्ये तीव्र बदल होतात. थर्मोक्लाइन हा झोन 300 ते 1000 मीटर पर्यंत असतो. यामध्ये तापमानामध्ये उभे बदल होतात तर त्याला म्हणायचं थर्मोक्लाइन झोन. ठीक आहे. आता उष्ण सागरी प्रवाह आणि थंड सागरी प्रवाह म्हणजे काय, तर उष्ण सागरी प्रवाह सभोवतालच्या पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त तापमान असलेल्या प्रवाहांना उष्ण हे कुठं मिळतील, तर विषुववृत्तीय भागामध्ये उष्ण सागरी प्रवाह आहेत. विषुववृत्तीय आणि उष्णकटिबंधीय भागामध्ये म्हणजे 30 डिग्री नॉर्थ आणि साऊथला काय उष्ण सागरी प्रवाह असणार आहेत. त्यानंतर उष्णकटिबंधात विषुववृत्तावर जवळ यांची निर्मिती होते. वहन खोली भूपृष्ठा जवळून वाहतात म्हणजे 400 मीटर खोलीपर्यंत हे उष्ण सागरी प्रवाह वाहतात. महासागराच्या पश्चिम किनाऱ्या जवळून वाहतात. ठीक आहे. म्हणजे आता जर हा किनारा आहे, ठीक आहे, उष्ण सागरी प्रवाह हे विषुववृत्ताजवळून निर्मिती होते त्याची. विषुववृत्ताकडून ते ध्रुवाकडे वाहणार आहेत कारण उष्णता कुठे जास्त असणार आहे, विषुववृत्ताकडे जास्त असणार आहे. त्यानंतर ते भूपृष्ठात जवळून वाहतात म्हणजे 400 मीटरच्या जवळपास. त्यानंतर महासागराच्या पश्चिम किनाऱ्यावर त्याची निर्मिती होते आणि तापमान जास्त असतं, क्षारता कमी असते आणि घनता पण कमी असते. आता हे तुम्हाला माहिती आहे का बघा, तापमान आणि प्रेशर किंवा दाब या 2 गोष्टी. आता तापमान जर जास्त असेल म्हणजे टेम्परेचर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. हे कुठं असतं, हे जेव्हा क्षितिज समांतर किंवा होरिझॉन्टल विचार करतो ना त्यावेळी, म्हणजे हे अक्षवृत्तापासून किंवा विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जर असं जर आपण विचार केला तर त्याचं तापमान जास्त प्रेशर कमी असं असतं. पण जेव्हा व्हर्टिकल विचार करतो आपण, व्हर्टिकल म्हणजे कुठून, आपण जर तपांबरापासून जर वरती जात असेल, तपांबर, स्थितांबर, मध्यांबर हे जर विचार केला तर तिथं वरती जाईल तसं तापमान पण कमी होतं आणि प्रेशर पण कमी होतं. ठीक आहे. म्हणजे तिकडं असा उभा विचार केला तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं आणि आडवा विचार केला तर ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. कळलं का? कळलं ना? तर हे असं आहे. तर इथं कसं आहे की तापमान जास्त आहे उष्ण सागरी प्रवाहाचं आणि घनता कमी आहे किंवा प्रेशर पण त्याचं कमी आहे. परिणाम किनारी भागाचे तापमान हे वाढवतात. किनारी भागाचं तापमान वाढवण्यासाठी उष्ण सागरी प्रवाह असतात. थंड सागरी प्रवाह कसे असतात की सभोवतालच्या पाण्याच्या तापमानापेक्षा याचा टेम्परेचर कमी असतं. ध्रुवीय प्रदेशामध्ये याची निर्मिती होते, बरोबर, म्हणून ते थंड असतात. खालच्या थरातून ह्याची घनता जास्त असणार आहे. जेव्हा जितकं पाणी गरम होतं तितकं ते हलकं होतं म्हणजे घनता कमी होते त्याची, बरोबर. म्हणजे उष्ण सागरी प्रवाहांची घनता कमी असते, थंड सागरी प्रवाहांची घनता जास्त असते. ठीक आहे. आणि किनारी भागाचे तापमान हे कमी काढतात, बरोबर. त्यानंतर आता प्रवाहांचे आपल्याला विचारलं जातं प्रवाह
कोणता? उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह नाव विचारली जातात. तर उष्ण सागरी प्रवाह बघा, गल्फचा प्रवाह, गल्फचा प्रवाह कुठं? अटलांटिक महासागरामध्ये तयार होतो. अटलांटिक, उत्तर अटलांटिक महासागर. आता आपल्याला मेक्सिकन गल्फ कुठे? उत्तर अटलांटिक किंवा उत्तर अमेरिकेचा भाग आहे, बरोबर. तर उत्तर अमेरिकेच्या तिथंच उत्तर अटलांटिक महासागर आहे. मग मेक्सिकन गल्फ प्रवाह कुठे आहे? हा उष्ण प्रवाह आहे आणि अटलांटिक महासागरामध्ये. त्यानंतर लॅब्राडोर, त्यानंतर ब्राझिलियनचा प्रवाह, हा सुद्धा उष्ण प्रवाह आहे. ब्राझिलियनचा प्रवाह हा उष्ण आहे, अटलांटिक मध्ये, दक्षिण अटलांटिकचा भाग आहे. किरोसिबो हा पॅसिफिक महासागरामध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर अलास्काचा प्रवाह, हा पण पॅसिफिक मध्ये येतो. त्यानंतर मादागास्कर आणि मोझाम्बिक, हे उष्ण सागरी प्रवाह आहेत. आता थंड सागरी प्रवाह, कॅनेरियनचा, म्हणजे आता कॅनरी बेट कुठं आहेत? तर युरोपच्या पश्चिम किनाऱ्यावर कॅनरी बेट आहेत. तर तिथून येणारा जो प्रवाह आहे तो थंड सागरी प्रवाह आहे. लॅब्राडोरचा प्रवाह, आता हा लॅब्राडोरचा थंड प्रवाह आणि गल्फचा उष्ण प्रवाह हे जेव्हा इथं एकत्र येतात, इथं ग्रँट बँक नावाचं हे तयार होतं, मासेमारीचं केंद्र आहे. ठीक आहे. ग्रँट बँक हे अटलांटिक महासागरामध्ये तयार होतं. उष्ण आणि थंड सागरी प्रवाह जेव्हा एकत्र येतात त्यावेळी तिथं गल्फ किंवा प्रवाहांची निर्मिती होते आणि प्रवाहांची निर्मिती झाली की माशांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं आणि मग त्याच्यामध्ये मासेमारीची केंद्र येतात. ठीक आहे. मग हे लॅब्राडोरचा थंड प्रवाह आणि गल्फचा उष्ण प्रवाह एकत्रित जिथे येतात तिथं ग्रँड बँक तयार झालेली. त्यानंतर आहे फॉकलँडचा प्रवाह, बेंगवेला. बेंगवेला हा दक्षिण अटलांटिकचा भाग आहे. दक्षिण अटलांटिक मध्ये थंड प्रवाह आहे. क्युराईल हा पॅसिफिक मध्ये आहे. क्युराईल हा थंड प्रवाह आहे आणि क्युरोसिओ हा उष्ण प्रवाह आहे. म्हणजे जे समान वाटतात ना तुम्हाला उच्चार, तिथं कन्फ्युजन नाही करायचं, तिथं थोडं रिव्हिजन करायचं. ठीक आहे. क्युरोसिओ हा उष्ण प्रवाह आहे, क्युराईल हा थंड प्रवाह आहे. त्यानंतर कॅलिफोर्नियाचा प्रवाह आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया. आणि कॅलिफोर्निया हे थंड प्रवाह आहेत. आता हे कोणते थंड कोणते उष्ण याचं जे विभाजन आहे ते करून ठेवायचं. त्यानंतर आता सागरी प्रवाहामुळे काही वाळवंट पण तयार झालेले. तर आता बघा, आता बेंगवेला जो प्रवाह आहे, बेंगवेला हा जो प्रवाह आहे याच्यामुळं कलाहारी वाळवंटाची निर्मिती झालेली. बेंगवेला प्रवाहामुळे कलाहारी वाळवंटाची निर्मिती झाली. हम्बोल्टचा जो प्रवाह आहे त्याच्यामुळे अटाकामा वाळवंट. अटाकामा वाळवंटाची निर्मिती झालेली आहे आणि कॅलिफोर्नियाच्या प्रवाहामुळे मोगावे वाळवंट. मोगावे वाळवंटाची निर्मिती झालेली. ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवा. हे आपण सागर जलाच्या हालचाली, सागर जलाच्या क्षितिज समांतर आणि वर्टिकल हालचालीमुळे होणारी जी काय
सागरी प्रवाह असतील किंवा भरती ओहोटी असेल हे बघितलेलं आहे. काय बघितलं आपण? जे क्षितिज समांतर किंवा होरिझॉन्टल हालचालींमुळे काय होतं? सागरी लाटा आणि सागरी प्रवाह यातले उष्ण थंड प्रवाह आपण पाहिलेले आहेत. आणि त्यासोबतच जे व्हर्टिकल हालचाली आहेत सागर जलाच्या, यानुसार व्हर्टिकल हालचालींमुळे काय होतं? भरती ओहोटी हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि हे प्रवाहाची उदाहरणं त्याच्यामुळे पासून तयार झालेली वाळवंट. आता जो पुढचा जो भाग आहे प्राकृतिक भूगोलाचा, जो की हवामानशास्त्र, ज्याच्यावर सुद्धा खूप जास्त वेटेज आहे, तर तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.